नमस्कार ट्रेडर्स, द एलिफंट ट्रेडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण इथे रोज निफ्टी ऑप्शन्स आणि फॉरेक्स ट्रेडिंगचे लाईव्ह व्हिडिओ पोस्ट करत असतो. यामध्ये आपण कुठे नक्की पोझिशन बनवलेले आहे, बाय केलेलं आहे का सेल केलं आहे, आणि त्याच्या मागचे रिझन्स आपण क्लिअरली मेन्शन करत असतो. आज जर आपण पाहिले तर मार्केट काल पूर्ण कॉन्सॉलिडेशन झाले होते. मार्केटने लो क्लिअर केला आणि हे शार्प रेड कॅन्डलनी ब्रेकडाऊन दिलेलं आहे. सो इथे फक्त आणि फक्त सेलर्सनी काम केलेलं आहे. त्यानंतर मार्केट शार्प रिकव्हरीमध्ये ह्याला आपण व्ही रिकव्हरी म्हणतो. शार्प व्ही रिकव्हरी केलेलं आहे. मार्केट खूप वेळा म्हणजे 100%मध्ये 10 ते 20% वेळा मार्केट असे व्ही रिकव्हरी करते, नाही तर 70 ते 80% वेळा मार्केट रिट्रेसमेंट करत इधर ब्रेकडाऊन करेल आणि मग रिकव्हरी करतो, किंवा जेव्हा अशी शार्प रिकव्हरी करतो त्यावेळी वन साइडेड जातो. तेव्हा हे जे सेलर्स आहेत ह्यांना सगळ्यांना ट्रॅप करत जातो. यावेळी कोण बायर्स पण मार्केटमध्ये नक्की काम करत नाहीत. त्यामुळे आज आपण मार्केटमध्ये सकाळी 9पासून बघायला सुरुवात केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण कोणतीच पोझिशन बनवलेली नाही. हे बघू शकता तुम्ही. पोझिशनमध्ये किंवा ऑर्डर्समध्ये आपण आज मार्केटमध्ये फक्त बघण्याचं काम केलेलं आहे. अपॉर्च्युनिटी आपणाला जशी पाहिजे होती तशी आलेली नाही, त्यामुळे आज आपण मार्केट अवॉइड केलेलं आहे कुठली पण पोझिशन बनवण्याला. कधी तुम्हाला असं जाणवेल की कधी तुम्हाला अपॉर्च्युनिटी नाही मिळणार. फोर्सफुली अपॉर्च्युनिटीमुळे भरपूर वेळा तुम्हाला लॉस करावा लागतो आणि एकदा एक ट्रेड बनवला की तो रिकवर करण्यात तुमचे ओव्हर ट्रेडिंग होते. त्यामुळे प्रॉपर सेटअप, प्रॉपर थिंकिंग, प्रॉपर सायकोलॉजी जर मॅच होत नसेल तर मार्केटमध्ये ट्रेड करू नका. मार्केट आज नाही तर उद्या आहे, उद्या नाही तर परवा आहे. मार्केट रोजमध्ये आहे. फक्त आपलं कॅपिटल अशा वेळी जेव्हा आपण कन्फ्युजनमध्ये असतो, कॅपिटल सांभाळणे हा एकमेव आपला उद्देश असला पाहिजे. त्यामुळे आज आपण मार्केटमध्ये कोणतीच पोझिशन बनवलेली नाही. त्याचप्रमाणे हा एक्सनेस आपला फॉरेक्सचा ब्रोकर अकाउंट आहे. इथे पण जर बघितल्या तर आपण मार्केटमध्ये आज इथेसुद्धा पोझिशन कोणतीच बनवली नाही, कारण की मार्केट वन साइडेड चाललेलं आहे. वन साइडेड बायर्स येत आहेत. मार्केट रिट्रेसमेंट करून त्यांना काढत नाही, एल हंटिंग करत नाही, डायरेक्ट वर चाललेलं आहे. सो इथे पण मला ऑपॉर्च्युनिटी भेटली नाही, त्यामुळे आज आपला ट्रेड नाही. क्लोज पोझिशनमध्ये बघा 30 मे, 30 मेला आपण एक ट्रेड घेतला होता आणि त्याचा स्टॉप लॉस आपण $29 दिलेला आहे, जो मी शुक्रवारी टाकलेला आहे व्हिडिओ. सो आज 2 जून आहे. आज आपण पोझिशन बनवली नाही फॉरेक्समध्ये सुद्धा. उद्या आपण एक नवीन फॉरेक्सच्या आणि निफ्टी 50च्या ऑप्शन व्हिडिओमध्ये भेटू.